स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे माझ्या दादाचा म्हणजे माझ्या मुलाचा बर्थडे। तर त्याला सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे देऊन विश वगैरे करून घेतला। त्याचा नाश्ता वगैरे झाला आहे, घरातली बहुतेक कामं आवरली आहेत आणि आत्ता वाजले आहेत 12। तर माझ्या मुलीला खायचं आहे ब्रेड ऑमलेट आणि तिला तुम्हाला दाखवते बघा। इथे तिची आंघोळ पण झाली नाही, तर रात्रीचे नाईट शूटवरच आहे ती। तर आता थोड्या वेळात तिला आंघोळ वगैरे करून घेईल, कारण सुट्टी असल्यामुळे मुलं पण खूप उशिरा उठतात, रात्री 12-1 वाजेपर्यंत जागत असतात आणि मग सकाळी लवकर उठत नाही आणि गरम पण खूप होते। तर तिला ब्रेड ऑमलेट खायचं आहे। तर मी आता गेले होते डेअरीमध्ये, इथे जवळच डेअरी आहे, तर तिथनं मी मस्त ब्रेड वगैरे घेऊन आले आहे, अंडी पण आणली आहेत आणि चीज आणलेलं आहे। तर इथे बघा ती बटर वगैरे खात आहे आणि मस्त आता ब्रेड ऑमलेट तिला बनवते। तर चला मग मी तुम्हाला दाखवते सकाळची देवपूजा वगैरे सर्व काही झालं आहे। ते काही मी आता ते शूट केलं नाही, आत्ताच व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा, दिवसभरात काय काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करील। आणि जरा जरी व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मी तुम्हाला ब्रेड ऑमलेट कसा बनवते ते तुम्हाला दाखवते, अगदी साधी सोप्या पद्धतीने। तर अंडा घेतला, फोडून वगैरे घेतला आहे, त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद वगैरे टाकली आहे, थोडीशी धना पावडर पण टाकली आहे आणि ते गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे। तर गरम झाला का लगेचच मी ते ब्रेड ऑमलेट बनवते, ते तुम्हाला मी नक्की दाखवेल। मी 2 ब्रेड घेतले आहेत आणि ते अंडा फोडून त्याच्यामध्ये हळद मसाला धना पावडर वगैरे टाकली आहे आणि ते मिक्स केलं आहे। तसंच इथे मी तवा पण गरम करत ठेवला आहे, तर तव्यात वगैरे टाकून मस्त ब्रेड ऑमलेट बनवणार आहे। तर ब्रेड ऑमलेट झाला का ते तुम्हाला मी दाखवते। तर इथे आम्ही मस्त नवीन टीव्ही युनिट बनवून घेतला आहे, बनवायला दिला होता। तर पाहू शकता मस्त छान असा बनवला आहे आणि इथे कॉम्प्युटर टेबल वगैरे बनवून घेतला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि बघा कॉम्प्युटरवर श्री स्वामी समर्थांचा फोटो, इथं CPU वगैरे ठेवला आहे आणि मुलांना एवढ्या ट्रॉफ्या मिळाल्या आहेत स्कूलमधून दोघांना पण। तर कसा वाटला आमचा टीव्ही युनिट आणि कॉम्प्युटर टेबल ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अजून तुम्हाला बेडरूममध्ये काय काय घेतलं आहे ते पण दाखवा। तर इथे पाहू शकता मस्त असा ड्रेसिंग टेबल पण आम्ही घेतला आहे। तर अगदी छोटा आहे आणि खूप छान एक क्यूट आहे, मला खूप आवडला आणि तो पण आम्ही बनवायला दिला होता आणि तो पण मस्त असा बनवून घेतला आहे। तर तो पण तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि अजून एक वस्तू घेतली आहे, तसाच कपाट पण बनवायला दिला आहे, तर तो अजून झाला नाही तयार। तर बघू तो कधी होतो कधी नाही, तो आणल्यावर पण मी तुम्हाला दाखवेल। आणि इथे ना आम्ही मस्त अशी गादी घेतली आहे, नवीन गादी आहे, मस्त छान आहे, खूप मोठी आहे बेडवर। तर इथे माही बघा तुम्हाला दिसत असेल ब्रेड ऑमलेट खात आहे आणि गादीवरनं चादर पण पुरत नाही, खूप मोठी गादी असल्यामुळे आता बेडशीट पण नवीन घ्यावं लागेल। तर सकाळचीच सगळं आवरावर झाली आहे आणि माईची आंघोळ नाही, तर तिला आधी खायला घातले आणि मग तिची आंघोळ घालते। तर बघा कशी वाटली गादी, ड्रेसिंग टेबल आणि टीव्ही युनिट आणि तसेच कॉम्प्युटर टेबल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि आम्ही नवीन कपाट पण बनवायला दिला आहे, तर तो तयार झाला का मग तो पण मी तुम्हाला दाखवील। तर आत्ता एवढंच मी तुम्हाला दाखवत आहे, तर कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। त्यानंतर संध्याकाळी इथे मी आरतीची तयारी वगैरे करून घेतली, दादाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता। तर इथे केक पण आणला होता आणि आम्ही मार्केटमध्ये त्याला कपडे घेण्यासाठी पण गेलो होतो। तर ते काही मी ते शूट केलं नाही, तर त्याने जो घातलेला ड्रेस आहे तो त्याने त्याच्या पसंतीचा पॅन्ट आणि टी-शर्ट अगदी साधा ड्रेस घेतला आहे। आणि इथे त्याचे पप्पा आणि माही तुम्हाला दिसतच असेल केकला पूर्ण कॅन्डल वगैरे लावून घेतात। तर घरातल्या घरातच त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला, अगदी कमी याच्यामध्येच, कोणाला बोलवलं वगैरे नाही, त्याचे फ्रेंड वगैरे येत असतात
त्याच्या बड्डेसाठी पण कोणालाच सांगितले नाही, त्याला बरं नसल्यामुळे. आणि ते माही तुम्हाला दिसतच असेल, तर तिला वाटते की माझाच बड्डे आहे, पण लहान मुलं असेच करत असतात. मग दोघांना बसवलं होतं इथे. तर त्यानंतर त्याच्या पप्पानी पहिल्यांदा त्याला औषण वगैरे करून घेतला. ते माही पण तुम्हाला इथे दिसतच असेल. आणि नंतर मी त्याला औषण वगैरे करून घेऊन शुभेच्छा वगैरे देऊन घरातल्या घरातच त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. ते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतच असेल केकला कॅन्डल वगैरे लावल्या होत्या, त्या सर्व पेटून वगैरे घेतल्या. आणि ते स्पार्कर पण लावला होता, तो पण पेटून घेतला आणि बड्डे सेलिब्रेट केला. केक वगैरे कटिंग करून घेतला आम्ही सर्वांनी, त्याला केक वगैरे भरवला आणि अशा पद्धतीने आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट केला. कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हाय.